नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। मम्मीची तब्येत बरी नव्हती तेव्हापासून चॅनलला जरा लक्षच दिलं नाही। घरातली कामं उरकणं, स्वयंपाक पाणी त्याच्यातच दिवस चाललेला आहे। म्हणलं कालच विचार केला आतापासून कंटिन्यू व्हिडिओ काढायचा। तर मम्मी आले गवत कापायला। गवत आता झाले जरा मोठं बरंच। सारखं पाणी देत राहतो तरी पाहिजे तसं एवढं मोठं नाही होते है ना मम्मी। आणि झाडांचं तर काहीच सांगायचं। हे बघा कांदे अजून महिन्याभराने काढायचेत। कोथिंबीर पण नेली उपटून बरीच आता लय मोठ्या झाल्या। 2 दिवसापूर्वीच मम्मीने कोथिंबीरीच्या वड्या केल्या होत्या। मेथी परत टाकलेली उगवली आहे। सारखं इकडे येतच नाही आता। आणि शापू पण थोडीशी राहिली आहे। आणि मुळ्याचं काय झालंय, हे सगळं टाकलं नाही एका ठिकाणी तर खाली वाढतच नाही। आम्ही पहिल्यांदाच टाकलं होतं ते बघा एकदम पातळ वाढत आहेत। आणि जे वरुंब्याला लावले होते ना ते मस्त जाड जाड वाढले होते। हां ते तर खाऊन झाले। शापू आहे थोडीशी। झाडांना बारीक बारीक वांगी पण आहेत। घरी पण 3-4 नेऊन ठेवलेली आहेत ना। ही नेली का संध्याकाळची भाजी होईल। मम्मीने बघा मित्रांनो बराबर लावलेलं आहे। काही ना काही रोज भाजीला भेटतंय आम्हाला। भेंड्या म्हणा, कधी काय शापू मेथी। आणि इथं बघा काय उगवलंय म्हणली मगाशी मम्मी। इकडं काय लावलंय, दुधी भोपळा हे बघा उगवायला लागले। 2-2 पानावर आलेत। दुधी भोपळा आणि काय मम्मी, आणि ते मोठे वांगे असतात काकडे आणि भरताचे वांगे अशी झाडं लावलेली। आता जरा मोठी झालेली आहेत ती। बरं चाललंय म्हणजे, कारण बाजारात बघितलं तर 20 रुपये पाव 30 रुपये पाव असंच असतं सगळं। त्याच्यामुळं आज आमची मम्मी सुंदर दिसते ना। इकडं बघ ग, नीट राहत नाही कधी चांगली सजून धजून, नाही तर मस्त गोरी पान आहे। आज जरा चांगली दिसतीये। हा लसूण आमची मनी तर आम्ही जिथं जातो तिथंच मागं येते आणि दुसऱ्यांना लय त्रास देते उगाचच। हे बघा वाटाण्याची झाडं। वेल वाटाण्याचं झाड असतं की वेल असतं ग। हा सगळा लसूण, हे लाईनीत वाटाणे लावलेले आहेत। आणि हे कोबी आणि फ्लावर मस्त व्हायला लागलेत मोठे। खाली किती वाढले असतील काय माहित। पपई आता गेला जळून, एक पण नाही खायला भेटली। हल्ली फुलांना पण चांगला बहर आलाय। तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। छान छान कमेंट करत जा। आणि ते करडं विकायची त्याखाली खूप कमेंट केल्या तुम्ही, पण मी सगळ्यांच्या कमेंटचा काही रिप्लाय देऊ शकत नाही। पण पप्पा बोलतात की 7-8 हजार खूप कमी होतात, कारण एवढा दिवस सांभाळेत। मग जरा म्हणजे बोकड आहेत ते, कमीत कमी 10 ते 12 हजार यायलाच पाहिजे त्यांचे, नाही तर मग थोडी वाट बघूया अजून। त्याच्यामुळे मी कोणाच्या कमेंटचा रिप्लाय नाही दिलेला, कारण आम्हाला पण परवडलं पाहिजे ना। 7-8 हजाराला म्हणल्यावर नाही परवडणार ना। तर म्हणून मी कोणाच्या कमेंटचा रिप्लायच नाही केलेला। तर ठीक आहे, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। छान छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।